स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात तिरंगा फेस्टिवल 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ महाराष्ट्राच्या वतीनं शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळात श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर तिरंगा फेस्टिवल 2025 होणार आहे, अशी माहिती आयोजक किरण साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच होत आहे। देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणाऱ्या भारतीय सैनिकांच्या 5 वीरपत्नींचा सन्मान तिरंगा फेस्टिवलमध्ये करण्यात येणार आहे। यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुष्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दीपाली मोरे यांचा समावेश आहे। तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव होणार आहे। सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकातील 500हून अधिक वादक एकत्रितपणे वाद्यवादन करणार आहेत। ढोल ताशाच्या वादनातून ऑपरेशन सिंदूर व ऑपरेशन महादेवमधील वीरांना मानवंदना देण्यात येणार आहे। संपूर्ण रस्त्यावर तिरंगी ध्वज लावण्यात येणार असून तिरंगी टॅटू यासह विविध आकर्षक फेस्टिवलमध्ये असणार आहे। विविध वाद्यांचा सुरेल आविष्कार असलेला नादरंग, तालवाद्य कचेरी हा कार्यक्रम देखील होणार आहे। याशिवाय प्रख्यात कला दिग्दर्शक गणेश लोणारे व सहकारी यांचे देशभक्तीपर पथनाट्य व सादरीकरण होणार आहे। वंदे मातरम या स्वर मैफिलीतून बालकलाकार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत। तसेच गीत तिरंगा, रामराज्याभिषेक, भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण होणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता होणार आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या फेस्टिवलला उपस्थित राहणार असून पुणेकरांनी यामध्ये सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पुणे शहरामध्ये जंगली महाराज रोड येथे तिरंगा फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आयोजनामध्ये ढोल ताशा महासंघ यांच्याबरोबर आपण एक सांस्कृतिक महोत्सव ठेवला आहे। त्यामध्ये संगीत, पथनाट्य, भरतनाट्यम, त्याचबरोबर या देशासाठी शहीद झालेले पुण्यातील जवानांच्या पत्नींचा सन्मान पद्मविभूषण मुरलीकांत पेटकर व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल। त्याचबरोबर कार्यक्रमाचा समारोप 500 ढोल ताशांचं एकत्रित वादन करून ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यातील भारतीय सैन्य दलांना एक अभिवादन म्हणून त्याचं एकत्रित वादन केलं जाईल आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची 750वी जयंती त्यानिमित्त पसायदान करून या कार्यक्रमाचा समारोप केला जाईल। यामध्ये मोठ्या प्रमाणे पुणेकर नागरिकांनी सामील व्हावा। हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही नियोजन करायचा प्रयत्न करतोय। एक महोत्सव पहिल्यांदाच पुण्यामध्ये होतोय स्वातंत्र्य दिनाचा, त्यासाठी सर्व पुणेकर बंधू भगिनींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो।